माजलगाव पालखी महामार्गावर रविवारी आयशर व ऑटोच्या अपघातात 3 ठार तर 2 गंभीर जखमी. मयतात पती पत्नीचा समावेश. मेहकर पंढरपूर ह्या पालखी महामार्गावरील तेलगाव माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान अपघात होऊन त्यात 3 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठवण्यात आलेत. मयतात पती पत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आयशरने ऑटोला जवळपास 50 ते 60 फूट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंडोरी पोलिसांनी तात्काळ दाखल झाले. या संदर्भात समजलेली माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील काही लोक ऑटो क्रमांक MH23N0273 ने रविवारी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान तेलगावकडून माजलगावकडे जात असताना सदरील ऑटो नेत्रूड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशरने क्रमांक MH23M9255 ने ऑटोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच ऑटो जवळपास 50 ते 60 फूट दूर अंतरापर्यंत फरफटत नेला. या भीषण अपघातात ऑटोमधील 3 जण जागीच ठार झाले असून मयतात एका महिलेचा समावेश आहे तर 2 गंभीर जखमी झाले असून सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रुग्णवाहिकेने माजलगाव येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले. यात फारुख चांद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारुख व शेख नोहिद एजाज हे 3 जण ठार झाल्याचे समजले. मयताच्या जवळ असलेल्या आधार कार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील जखमी फरीदा अनवर पठाण वय 22 वर्षाचा मुलगा, नाव समजलेले नाही, आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे सपोनिक महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंके, खलील मोमीन, सचिन गायकवाड, खानदास बनसोडे, चामनर आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याचे देखील आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे. माजलगाव येथील पालखी महामार्गावरील रविवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला असून ह्या 3 जण जागीच ठार झाल्याचे समजले असून 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या जखमीवर माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचार देखील करण्यात येत असल्याची माहिती आता सांगण्यात आलेली आहे. हा अपघात इतका भीषण होता की आयशरने जवळपास ऑटोला 50 ते 60 फुटापर्यंत फरफटत नेल्याचे देखील घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.